चला त्वरित सोडून घ्यायचं मैदानच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना असेल. चला शेलू माता त्या सुट्टीला असेल. कडेगोळी संघ सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. आधी स्पर्धेला उशीर झाला तुमच्या मुले. चांगल्या स्पर्धेला काळबोट लावण्याचं काम करत असताना चला टॉस करून घ्यायचंय. चला मैदान खाली करा सर. मैदान खाली करा. चला पंच चेंडू जमा करायचे. तीन षटकांचा सामना असेल. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. आजचा दिवस गाजवलाय खडकुळच्या संघाने आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चला क्षेत्रफळ परत लावून घ्यायचंय मैदानच्या आतमध्ये कडेगोळी संघ. चला मैदानच्या आतमध्ये सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. 3 षटकांचा सामना असेल. सध्या त्या सोबतीला असेल शेखर दलवी. चला सामना चालू करायचा. मैदानच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना असेल. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतात. शेलमाता वॉल त्यांना फाईट करत असताना कडेगोळी संघ पोटे प्लस तालुका आपण पाहतात आणि ग्रामीणचा संघ
रोहित भालेराव. स्ट्राईकला शेखर. कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील गरजेचे. पहिल्या चेंडू बॅटची काढायला लागत असताना चेंडू होते तटबंद डिझाईनच्या इकडे. शेतक उपस्थित आहेत. तत्पूर्वी आलेले धाव आपल्या पायामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2 धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी खातं ओपन करत असताना आपल्या संघाचं देखील आणि स्वतःच्या खात्यामध्ये देखील. भर पावसामध्ये चालू असलेली सेमीने फायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. हो अप्पर कटचा प्रयत्न सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर शेखरच्या बॅट मधून 4 पाहायला मिळतोय. फक्त नजर होती त्या फटक्यामध्ये. धावसंख्या धावपलकावरती 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात धाव येते मैदानच्या आतमध्ये. एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 75 येत असताना धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर दूर धाव त्यानंतर चौकार पाहायला मिळाला अप्पर कटच्या माध्यमातून. त्यानंतर सलगचे 2 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. निजा चेंडू होते. आता कमबॅक करते पंडित. गोलंदाज मारकोटी गोलंदाज पंडितला पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागत असताना थर्डमॅन त्यांच्या वरतून चेंडू जात. तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल मैदानच्या आतमध्ये. दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये 2 धाव देखील गुड रन भेटून विकेट पाहायला मिळते. 2 धावच्या मदतीने 10 फलक पुढे सरकत असताना 10 धाव धावफलकावरती. अजून 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता झेलची संधी असेल. शेतकचे उपस्थित राहुल आणि राहुलच्या मध्ये सूर्य कसा झेल टिपण्यात आलाय. आता शेखरची केळी संपुष्टात होत असताना शेखर देखील दगावच्या असल्याला पाहायला मिळते. आता शेखातील चला थोडं बघा गाडीची लाईट बंद करायची. उमेश मस्कर आपण स्पीड कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथं चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्येचा विचार केला. धावपळीवरती धावा आपण पाहिल्या तर 10 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती रोहित भालेराव उर्फ केडीला पाहतोय. रबरबॉल क्रिकेटचा बेताज बादशाह देखील म्हटलं जातो रोहित भालेरावला. मोठमोठ्या संघामध्ये अनेकदा पाहतो आपण त्यांना. सुरेखाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सुखदेव यांनी. तर पुढे आलेली एक धाव पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धाव्याच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू टाकला तर मैदानच्या आतमध्ये. परंतु पंच आमच्याकडे वळत असताना वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न, परंतु शतकचे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जात असताना 4 धावा मिळतील. या चौकारच्या मध्ये धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 धाव धावफलकावरती. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खडे गोलीच्या माध्यमातून. चार धावा येतात सुद्धीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आता कमबॅक करताना रोहितला पाहू शकता. निदा चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मैदानामध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. मुन्ना पाटण सरांचा इशारा येत असताना सीएमच्या षटकात 25 पाहतात. सेमीफायनल नंबर 2 स्पर्धेचा शेवटचा दिवस. प्रेक्षकांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत सीएमच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना सुखदेवला पाहू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला धावपण कधी धावा आपण पाहू शकता. 18 धावा धावफलकावरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये. यतीश होते न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. यतीश न्यू बॅटर. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 18. आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती समीरला पाहू शकता. खडे गोलंदाजी एक्सप्रेस. आणि काय करता मैदानच्या आतमध्ये. चेंडू तत्पूर्वी मैदानच्या आतमध्ये थांबलाय. धावा आपल्याला पाहायला किती मिळत आहेत. काय घडते या मॅच मध्ये. चौथीचा प्रयत्न असेल. आतापर्यंत बाद होते यतीश. तीन धावा येतात पहिल्या चेंडूवरती. बॅटिंग करतो. पुढे फंद अमोल मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 21. गणपती बाप्पाचा शुभ आकडा पाहायला मिळतोय. सीएमच्या षटक 2025 सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो समीरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल.
आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता स्ट्राईकला अमोल असतील न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. कमबॅकर्स ना समीरला पाहू शकता. बाईच्या स्वरूपात धाव येते. यष्टांच्या पाठीमागे मास्टर ब्रेनचं काम करत असताना रोहित भालेराव उर्फ किडनीला पाहत आहोत. सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. रनआउटची संधी असेल. फलंदाज बाद होतील. अमोल पाटीलला देखील मैदान सोडावं लागतंय. पुढील फलंदाज सुनील येतात मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो समीरच्या माध्यमातून. कमबॅक करत असताना तिसऱ्या षटकामध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा फायनल यशस्वी केल्याचा प्रयत्न केला होता. तर काय करता मैदानच्या आतमध्ये. बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. पंच धावा किती आले. एकच ना. ओके. पुढील फलंदाज प्रमोद मात्र येत आहेत मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आता रनआउटची संधी असेल. फलंदाज बाद होईल. तीन षटकाच्या समाप्तीचा धावसंख्येचा विचार केला धावफलकाची धावा आपण पाहू शकता. 24 धावा आणि 25 धावांचं सोपं आणि माफक लक्ष ठेवलंय खडकवासला संघासमोर. 25 धावा बनवायचे आहेत. मैदानच्या आतमध्ये भर पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक पाटील देखील येत आहेत. खूप आनंदित आहेत. आजच्या दिवसामध्ये खूप जास्तीत जास्त चेंडू हरवण्याचा विक्रम केला प्रत्येक पाटील यांनी.
सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आतमध्ये रोहित भालेराव किडनीला आणि मोरेश्वर तरी त्या सोबतीला असेल 25 धावांचा आव्हान आहे मैदानच्या आतमध्ये जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या मॅचला मजा येईल परंतु रबर बॉलचा बेताल बादशाह देखील मैदानच्या आतमध्ये आहे रोहित भालेरावला विसरून चालणार नाही मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागतीये पंचवीस धावांचं लक्ष मैदानच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतात पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती सुरेश पारधी वाईटच्या स्वरूपात धाव मिळतीये वाईट +1 अशा 2 धावा मिळतात पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू लाईक बिफोर अपील केली होती पण तो कोणते अपील पासून सहमत नाहीये पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतात मैदानच्या आतमध्ये चेंडू थांबलाय या मॅचला मजा येईल पावसाला देखील खूप सुरुवात झाली आहे 25 धावा बनवायच्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानच्या आतमध्ये तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 4 धावा धावफलकावरती 2 चेंडू हाताळले आतापर्यंत सुरेश पारधी यांनी 4 धावा खर्च केल्यात आता स्ट्राईकला येतो रोहित सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो पूर्णपणे बीट करत असताना किडनीला पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला काय पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये डॉट चेंडू येत आहेत आता कमबॅक करते सुरेश पारधी पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत या मॅचला मजा येईल सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतो मित्रांनो पुन्हा एकदा 4-6 स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरतून 4 धावा मिळतील नशिबाच्या
कुठेतरी क्षेत्ररक्षक अगोदरच उभे होते पुढे, मागे जास्त झेल पाहायला मिळाला असता, पण तसं काय घडत नाहीये. ज्या धावगतीची गरज होती त्या धावगती आता मिळाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धाव पाहू शकता. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये पाण्याच्या दिशेने केल्याचा प्रयत्न तत्पूर्वी एकदा पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 9 धाव धावफलकावरती. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आता गोलंदाज मार्क होते यतीश येत आहेत. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये सामना करत रोहित बालराव. काय करतं मैदानच्या आतमध्ये निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अपर कटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो रोहित बालचा, पण तो चेंडू तावला मैदानच्या आतमध्ये आपल्याला धाव देईल. 2 तर पळून काढलेत. काय करतात क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीन वरती. थोडी 2 धावांवरती समाधान मानलं. 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 11 धावा धावफलकावरती. मनीष पाटील क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतोय. 9 चेंडू 14 धावांची गरज. जोपर्यंत किडनी केलपट्टी उभी विजयाच्या आशा पल्लवीत असतील कडे गोलवली संघाच्या. पुन्हा एकदा आता काय करताय वाईट चेंडू. नो चेंडू. यापुढीलचा चेंडू फिट असेल. नो चेंडू. यापुढीलचा चेंडू फिट असेल. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा काय करता बॅटची काढा लागत असताना. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते मोरेश्वर यांना. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची गरज.
पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो पण तो चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. चेंडू फक्त पुन्हा एकदा नो मॅच लाईन मध्ये तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 तर पळून काढलेत. एक चेंडू शिल्लक आहे. रन किती पाहिजे? 9 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. भर पावसामध्ये चालू असली सेमी फायनल नंबर 2. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सीएम चषक 2025 मध्ये टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. पुन्हा एकदा काय करता मैदानच्या आतमध्ये नो चेंडू. 9 वर मिळते एकदा पळून. अशा 2 धावा मिळतील. आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा काय करता मैदानच्या आतमध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. 7 चेंडू शिल्लक 6 धावांची गरज. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो लोंगांच्या दिशेने तत्पूर्वी आपल्याला चेंडू आडलाय मैदानच्या आतमध्ये. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 बॉलवरती धावा पाहू शकता. 21 धावा. 4 धावांची गरज अद्याप. चार धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश पाटील येतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण तू झेलपर्यंत पोहोचत नाही. चेंडू पत्ता पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये एकदा मिळते. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये मोठा फटका पाहायला मिळतो समीरच्या बॅट मधून आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय रोहित बाळाराव उर्फ किडनी कडेगोली या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हॅड लक शिलमता वर्ल्ड 40+ संघ. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलात. चला टॉस साठी यायचं त्वरित.
चला टॉस केला तर निलेश कोडे यांच्या शुभ असते मेगा फायनलचा सामना